अगं सिद्धी, काय झालं? अशी का फेऱ्या मारतेस? अगं मला 10,000 स्टेप्स कम्प्लीट करायचे. कसल्या स्टेप्स करते? चालायचंय. तू काय माझ्याकडे बघते? चल माझ्या बरोबर चाल. अगं काय सिद्धी, मी तुला एक्सेल शीट पाठवायला सांगितलेलं, तू काय पाठवलंस तो चार्ट? कसला? 65 किलो, 5.6 फूट, 5.3 इंच, काय सॉरी यार, तुला केला का तो? अगं ते वजनाचा आणि उंचीचा रेकॉर्ड आहे. कसलं वजन आणि कसली उंची? म्हणजे आजकाल प्रत्येक दुसरी व्यक्ती ही एकतर वजन कमी करण्याच्या किंवा वजन वाढवण्याच्या मोहिमेवर असते, पण आपलं नेमकं वजन किती असायला हवं याविषयी फार कमी लोकांना माहिती असते. याचं कारण म्हणजे ना, आपल्या अनेकांच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न काय असतो? तुलना करायचा. म्हणजे समजा माझी एखादी मैत्रीण फार परफेक्ट दिसत असेल आणि मी तिच्या तुलनेत बऱ्यापैकी गुटगुटीत, हेल्दी, चबी दिसत असेल, पण आमचं वजन दोघींचंही सारखंच असेल, तर यामागे नेमकं काय कारण? याविषयी आपल्याला उत्सुकता असते, कुतूहल असतं. यावर उत्तर काय सांगितलं जातं? अगं तुझी उंची थोडी कमी आहे ना, तिची कशी उंची आहे त्याच्यामुळे वजन डिस्ट्रीब्यूट होतं. पण खरोखरच उंचीचा, वयाचा आपल्या वजनाशी संबंध आहे का? किंबहुना उंचीनुसार, वयानुसार काही आदर्श वजन असायला हवं का? याविषयीचं सूत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. तर दिल्लीच्या श्री बालाजी ॲक्शन इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर अरविंद अग्रवाल यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वय आणि उंचीनुसार वजन किती हवं हे ओळखणारे एक सूत्र सांगितलं. हे सूत्र तसंही फार प्रचलित आहे आणि ते म्हणजे BMI. आपणही आजवर अनेकदा ऐकलं असेल की एखाद्याचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स जर परफेक्ट असेल तर तो माणूस, ती व्यक्ती फार फिट आहे असं म्हटलं जातं. पण नेमकं हा BMI म्हणजे काय? हे एक साधं गणित आहे ज्यामध्ये तुमची उंची किंवा तुमचं वय यानुसार तुमच्या वजनाचा आदर्श आकडा ओळखला जातो. आता आपण बघूया परफेक्ट BMI किती असतो. तर 18.5 पेक्षा जर तुमचं BMI कमी असेल तर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी वजनाचे आहात असं म्हटलं जातं. त्याशिवाय 18.5 ते 24.9 इतका जर तुमचा BMI असेल या दरम्यान, तर तुमचं वजन हे आदर्श परफेक्ट वजन आहे असं म्हटलं जातं. आता 25 ते 29.9 इतक्या दरम्यान जर तुमचा BMI असेल तर तुमचं वजन हे गरजेपेक्षा, आवश्यकतेपेक्षा किंचित जास्त आहे असं म्हटलं जातं, ज्याच्यावर आपण काम करू शकता आणि वेगाने ते वजन आटोक्यात आणू शकता, परफेक्ट BMI गाठू शकता. पण जर का तुमचा BMI हा 30 पेक्षा जास्त असेल तर मात्र त्या व्यक्ती या लठ्ठ किंवा अतिवजन असलेल्या गटामध्ये मोडतात. आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे, ते म्हणजे तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असायला हवं. जर का तुमची उंची 4 फूट 10 इंच इतकी असेल तर तुमचं वजन हे 41 ते 52 किलो इतकं असायला हवं. जर तुमची उंची 5 फूट असेल तर तुमचं वजन 44 ते 55.7 किलो इतकं असायला हवं. उंची 5 फूट 2 इंच असेल तर वजन हे 39 ते 63 किलो दरम्यान असायला हवं. उंची 5 फूट 4 इंच असेल तर वजन 39 ते 63 किलो या दरम्यान असायला हवं. उंची 5 फूट 6 इंच असेल तर वजन 53 ते 67 किलो दरम्यान असावं. उंची 5 फूट 8 इंच असेल तर आपलं वजन 56 ते 71 किलो इतकं असावं. उंची 5 फूट 10 इंच असेल तर आपलं वजन 59 ते 75 किलो या गटात असायला हवं. आणि आपली उंची जर 6 फूट किंवा त्याहून अधिक असेल तर आपलं वजन 63 ते 80 किलो इतकं असू शकतं. तर आतापर्यंत आपण आकडे पाहिले. आता आपण खरोखरच हे जाणून घेऊयात की हे BMI इतकं आवश्यक असतं का, किंवा परफेक्ट BMI आपल्याला गाठता येऊ शकतं का? त्याचं सोपं उत्तर सांगायचं तर नाही. आणि सविस्तर उत्तर सांगायचं तर मुंबईच्या भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉक्टर अभिषेक सुभाष यांनी इंडियन एक्सप्रेसला असं सांगितलं की BMI ही मुळातच आपली फिटनेस लेवल मोजण्याची फारच वरवरची संकल्पना आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे BMI ही कॉन्सेप्ट कुठल्याही जीवशास्त्रज्ञाने किंवा एखाद्या डॉक्टरने तयार केलेली नाही. हे साधं सोपं गणित आहे
ज्यामध्ये एक बेसिक भागाकार करून, म्हणजे तुमची उंची असेल, वय असेल, त्याने तुमचं वजनाचा भागाकार करून तुम्ही परफेक्ट त्या एका मापामध्ये येताय का हे मोजलं जातं. पण अनेकदा आपल्या निरोगी आयुष्याशी संबंधित, आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या घटकांकडे BMI मुळे दुर्लक्ष होऊ शकतं. सोपं उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगते. आता BMI आपल्याला काय सांगतं की तुमचं उंची, वय यानुसार वजन परफेक्ट आहे का. तर वजन जरी परफेक्ट असलं तरी ते वजन नेमकं कुठल्या स्रोतातून येतंय हे आपल्याला BMI सांगतच नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबत त्यांच्या हाडांची घनता जास्त असू शकते किंवा स्नायूंचं, मसल्सचं वेट जास्त असू शकतं. तर काहींच्या बाबत त्याहून अगदी उलट, म्हणजे फॅट्स शरीरातले जास्त असू शकतात, फॅट्सचं वजन जास्त असू शकतं. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला आपल्या वजनाचा स्रोत कळत नाही तोपर्यंत आपण फिट आहोत का हे कळणारच नाही. भलेही जर मग तुमचं वजन परफेक्ट असेल, BMI परफेक्ट असेल, तरीही तुम्हाला दिवसाच्या शेवटाकडे एनर्जी कमी झाली, आपल्याला ऊर्जाच जाणवत नाही असंही वाटू शकतं. त्याही उपर समजूया 2 व्यक्ती आहेत आणि दोघांचंही उंची आणि वय किंवा वजन हे सगळं सेम आहे, सगळं सारखं आहे, BMI सुद्धा सारखं आहे. पण त्यातली एक जी व्यक्ती आहे तिची ऊर्जा ही दिवसभर कायम असते आणि दुसऱ्या व्यक्तीला प्रत्येक कामानंतर एक झोप काढूया असं वाटतं. तर मग ह्या आकड्यांच्या मागे पळण्याचं नेमकं ध्येय काय, त्याचं उद्दिष्ट काय हेच कळत नाही. त्याच्यामुळेच आपण नुसतं BMI परफेक्ट करण्यापेक्षा आपण किती फिट आहोत, आपलं वजन हे नेमकं कुठल्या स्रोतामुळे वाढलंय किंवा कमी आहे किंवा परफेक्ट आहे हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही छान दिवसभर वेगाने तुमची सगळी कामं करू शकत असाल, सक्षमपणे निर्णय घेऊ शकत असाल आणि त्यानुसार कृती करू शकत असाल, प्रत्येक कामानंतर तुम्हाला आळस वाटत नसेल, याचा अर्थ तुमचं शरीर हे ऑलरेडी सक्षम आहे. आता ते तसं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला त्याबरोबर योग्य आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप याची जोड द्यायला हवी. आता आपण वळूयात दुसऱ्या मुद्द्याकडे. आता आपण काय पाहिलं की BMI कडे तितकंसं लक्ष देणं गरजेचं नाहीये किंवा तेच फार बरोबर आहे असं नाही. पण मग नेमकं तुम्ही फिट आहात हे ओळखायचं कशावरून? तर सप्टेंबर 2000 मध्ये अमेरिकन मेडिकल जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की BMI पेक्षा एखाद्या व्यक्तीची जर फिटनेस पातळी आपल्याला ओळखायची असेल तर त्याच्या शरीरातील फॅट्सची टक्केवारी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ तुमच्या शरीरातलं वजन हे नेमकं फॅट्समुळे आहे का मसल्समुळे, हाडांमुळे आहे, हे वर्गीकरण जाणून घेणं इथे महत्त्वाचं ठरतं. आणि तसंच जर तुम्हाला दिवसभर ऊर्जावान राहायचं असेल तर तुमच्या शरीरात किती फॅट्स असायला हवेत हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं. त्यामुळे आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. आपल्या शरीरात स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात फॅट्सची आदर्श टक्केवारी किती असायला हवी याविषयी फिटनेस तज्ज्ञ आणि फिटर या ॲप्लिकेशनचे सहसंस्थापक बालाकृष्ण रेड्डी दबेडी यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. ते असं म्हणतात की पुरुषांच्या शरीरातील फॅट्सची टक्केवारी ही 15% किंवा त्यापेक्षा कमी असायला हवी, तर महिलांच्या शरीरातील फॅट्सची टक्केवारी ही 25 किंवा त्यापेक्षा कमी असायला हवी. यावरूनच तुम्ही फिट आहात की नाही हे कळतं. त्यामुळे जर तुम्हाला फिट व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या फॅट्सच्या टक्केवारीकडे लक्ष देऊन ती पातळी योग्य रीतीने गाठणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आत्तापर्यंत आपण सगळे आकडे पाहिले, फिटनेस कशी राखावी, फिटनेसची पातळी कशी गाठावी हे आपण जाणून घेतलं. जर तुमच्यापैकी आपले जे प्रेक्षक आहेत त्यापैकी काही जण या फिटनेस पातळीला अगोदरच पोहोचलेले असतील तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ती पातळी राखून ठेवण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पण जर माझ्यासारखे माझे काही मित्रमैत्रिणी ती फिटनेस पातळी गाठू इच्छित असतील तर तुम्ही घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही, कारण आता आपल्याला काय करायचंय हे तर कळलंय. कसं करायचंय ते येत्या काही दिवसांमध्ये आपण एका नव्या आणि अनोख्या सिरीजमधून जाणून घेणार आहोत. तुम्ही खरोखरच वजन कमी करून किंवा वाढवून तुमचं आदर्श वजन गाठू इच्छित असाल तर लोकसत्ता आपल्यासाठी एक खास सिरीज घेऊन येते. या सिरीजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबाबरोबर शेअरही नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लोकसत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.